लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट राहुल, स्मिता, राजू आवळे, जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर, माननीय आमदार राजू भारती, किसनराव आवळे, प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. वडगाव हातकणंगले मार्गावरील आळते गावाजवळील HP पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आणखी एका तरुणाचा बळी गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. रुई तालुका हातकणंगले येथील अमोल कोरवी वय 27 यांचा अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होते. संबंधित यंत्रणाच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार 23 जुलै 2026 रोजी मध्यरात्री सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास अमोल कोरवी यांचा आळते गावातील HP पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या सतर्क नागरिकांनी तातडीनं रुग्णवाहिका बोलावून त्यांना कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात दाखल केलं. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं 2 दिवस उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमोल कोरवी यांच्या नातेवाईकांनी स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील मोठा खड्डाच या अपघातास कारणीभूत ठरल्याचा आरोप केला. वडगाव व हातकणंगलेला जोडणाऱ्या रोडमध्ये आळते या गावाच्या ठिकाणी HP पंपासमोर तुम्ही बघू शकता हा खड्डा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. रुई गावातील अमोल कोरवी तरुणाचा या ठिकाणी 23/7/2026 रोजी रात्री 12 वाजता या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला. त्यांना ग्रामस्थांच्या या स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर 2 दिवस उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की ते मयत झालेले आहेत. त्याच दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी इचलकरंजीतील युवकाचा ॲक्सिडेंट झाला. तो पण या ठिकाणी या खड्ड्यामुळे मृत्यू झालेला आहे त्याचा. अजून कितीतरी ॲक्सिडेंट या ठिकाणी होत आहेत. काल आणि आज देखील या खड्ड्यामुळे ॲक्सिडेंट झालेला आहे. तुम्ही बघू शकताय हा मटेरियल हे ताजं आहे आणि ॲक्सिडेंट झाल्यामुळे हा खड्डा मोजण्यात आलेला आहे. ॲक्सिडेंट व्हायची व अनेक माणसं या ठिकाणी मरणाची या ठिकाणी हे वाट बघत आहेत. हे मेल्यावरच या ठिकाणी खड्डा मोजणार आहेत. असंख्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पडलेले आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्याला नाराज झालेले बघायला मिळत आहेत. अजून कितीतरी ॲक्सिडेंट या ठिकाणी होत आहेत आणि हे असंच प्रकार या ठिकाणी आपल्याला चालू राहणार असे दिसत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणा कंत्राटदार यांना विनंती आहे की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असू देत किंवा या शहरालगत असलेले सर्व रस्त्यांवरचे खड्डे लवकरात लवकर मोजवून युवकांच्या व तरुण पोरांच्या जीवनाशी खिलवाड न करता लवकरात लवकर संबंधित खड्डे मोजवून घ्यावे. पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे लवकरात लवकर यावर कडक कारवाई व हालचाल करावी ही या ठिकाणी विनंती आहे. धन्यवाद. विशेष म्हणजे अमोल यांच्या अपघातानंतर दुसऱ्या दिवशी याच ठिकाणी आणखी एका तरुणाचा अपघात होऊन त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक व्यावसायिकांनी दिली. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावरील खड्ड्यांबाबत संबंधित विभागाला वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. काही वेळा नागरिकांनी स्वतःच्या खर्चातून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र निकृष्ट दर्जाच्या दुरुस्तीमुळे रस्ता पुन्हा खराब झाला आणि अखेर 2 तरुणांना आपला जीव गमावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला. अपघातानंतर संबंधित खड्डा बुजवण्यात आला असला तरी 2 निष्पाप तरुणांचे प्राण गेल्यानंतरच प्रशासनाला जाग आली का असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला. या घटनेची सखोल चौकशी करून रस्त्याच्या निकृष्ट कामासाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी, ठेकेदार, दोषींवर कठोर कारवाई करावी. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी शासनाकडे केली आहे. मी आळते गावचा रहिवासी. तर आळते गावामध्ये जो मुख्य रस्ता आहे पेट्रोल पंप जवळ त्याच्यावर वारंवार ॲक्सिडेंट होत आहे. आम्ही भरपूर वेळा सांगितलं पण लोकांना की इथं ॲक्सिडेंट वगैरे होतात तरी पण कुणी लक्ष वगैरे दिलेलं नाही आहे इकडं. तर इथं माझ्या अंदाजे आम्ही इथं रोज बसतो इथं बोलत वगैरे चर्चा करत. तर आमच्या समोरच 4-5 ॲक्सिडेंट झाल्यात. 4-5 ॲक्सिडेंटमध्ये मला वाटतं एक 2 ते 3 ॲक्सिडेंटमध्ये जखमी वगैरे होऊन ते बरे झालेत. पण बाकीचे 2 ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर सुद्धा झाल्यात. तरीसुद्धा या शासनाला कधी जाग येणार हे मला काही कळत नाही आहे.
आता हे कोणत्या क्षेत्रात येते हे रस्त्याचं काम हे मला काय माहित नाही. माझ्या अंदाजे PWD कडे येते हे. पण त्यांनी माझं एक अपेक्षा आहे, एक सर्वसामान्य या गावचा रहिवासी म्हणून, की लवकरात लवकर इथं हे रस्त्याचं काम त्यांनी करायला पाहिजे. अन्यथा ह्याच्या पुढे किती जण मरतील ह्याचाही काही अंदाज नाही आहे. का तर एवढी भीषण तिथं खड्ड्याची परिस्थिती झालेली आहे. किंवा माझा भाऊ ह्याचं स्वतःचं चिकनचं दुकान आहे, त्यानं स्वतः JCB लावून स्वतःच्या खर्चानं ते काम केलेलं आहे. तिथं स्वतः JCB आणून तरी सुद्धा मी म्हणतोय बघा, आम्ही इथे एक खड्डा आहे, आम्ही इथं करीन हो, पण असे भरपूर खड्डे आहेत या रस्त्याला. आणि सगळ्यात मेजर खड्डा जर म्हटला असता तर ह्यो आहे. इथं रोज नाही म्हटलं असं तर 2-3 तर ऍक्सिडेंट होतात. पण आम्ही किती वेळा, आम्ही काय 24 तास तर इथं नाही आहे, बरं 12 तास आम्ही इथं लक्ष देईन. पण बाकीचे 12 तास जे नाईटचे आहेत, रात्रीचे आहेत, तिथं तर काय आम्ही इथं नसणार आहे. आता इथं रात्रीमध्येच कोण तर रोईचं कोण तर होतं बघा, रात्रीमध्ये चप्पल पण पडल्यात बघा तिथं. काय तर रात्रीमध्येच पडल्यानंतर डोक्याला त्याला दुखापत झाल्यानंतर तो जागीच संपलेला आहे. तर मी एवढीच अपेक्षा करीन की ह्या खड्ड्यावर म्हणा किंवा या रस्त्यावर, मुख्य रस्त्यावर, वडगावचा मुख्य रस्ता आहे सुदीप HP पेट्रोल पंप जवळ, तर यावर शासनानं म्हणा किंवा PWDनं लवकरात लवकर लक्ष घालून हे आम्हाला काम करून द्यावं. आणि भवितव्यात किंवा भविष्यात इथं जे काही होणारे ऍक्सिडेंट आहेत ते त्यांनी थांबवावे, एक प्रामाणिकपणे मी अपेक्षा करतो.